मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 6. निळे निळे आकाश. हिमालय व अंदमान ही सर्व दृष्टींनी भारताची दोन टोके. हिमालयातील पांढऱ्या उंच उंच पर्वतांची शोभा वाढते ती मागच्या निळ्या विस्तीर्ण आकाशामुळे. तसेच समुद्राचा अथांगपणा केव्हा जाणवतो तर त्याच्यावरती निळ्या आकाशाची शाल असेल तरच. हे असे निळे तर कधी पांढुरके आकाश आपण आपल्या दिनचर्येत गृहीत धरलेले असते. या निळ्या आकाशाची महती मला अशीच एक दिवस पटली. दिल्लीत असताना बातमी आली, 14 मराठा आसाममधून अंदमानला जाणार आहे. म्हणजे काही महिने अगर एखाद्या वर्षाने आम्ही पण तेथेच पोचणार होतो. अंदमान म्हटल्यावर काळे पाणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोन संदर्भ सोडले तर वर्तमान काळातली एकही संदर्भ मला आठवेना. त्यामुळे निराशा किंवा आनंद काहीच वाटले नाही. पण हल्ली बरेच प्रवासी अंदमानला जातात. नाहीतर तेव्हा अंदमानला काहीतरी असेल असे वाटले. नाहीतर एक नवीन अनुभव मिळेल ह्या विचाराने मी आनंदले. नंतर जमेल तिथून अंदमानची माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला. किती लांब आहे, कसे जायचे, जायला किती वेळ लागतो, हवामान कसे आहे, त्याबरोबरच सांसारिक चौकशीही सुरू केली. तिथे धान्य मिळते का, पोर्ट ब्लेअर गाव कितपत मोठे आहे, शाळा आहेत का. मग मनात आले अंदमान हा भारताचाच भाग आहे. पण किती कमी माहिती आहे ह्या भागाची आपल्याला. ही गोष्ट आहे 1988 सालातली. तेव्हा दूरदर्शन किंवा इतर चॅनल्सने अंदमानची ओळख करून दिली नव्हती. अंदमानला जायचे हे कळल्यापासून साधारण वर्षभराने प्रत्यक्ष जायला आम्ही निघालो. तोपर्यंत ऐकीव वाचीव अशी बरीच माहिती गोळा झाली होती. नेव्हीने मुलींसाठी चालविलेले केंद्रीय विद्यालय असल्याने मोठी काळजी दूर झाली होती. जाताना मात्र खूप उत्सुकता होती. नोव्हेंबरमध्ये जात होतो. शाळांना सुट्ट्या नव्हत्या म्हणून बोटीने वेळ घालविण्यापेक्षा विमानाने जायचे ठरविले. पण सुरुवातीपासूनच ह्या काळ्या पाण्याने इंगा दाखवायला सुरुवात केली. कलकत्ता व मद्रासपासून जवळजवळ सारख्याच अंतरावर अंदमान आहे. आम्ही सुट्टीला पुण्यात गेलो असल्याने मद्रास ते अंदमान असा रूट होता. एक दिवस भल्या पहाटे मद्रास विमानतळावर पोहोचलो. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाची वाट बघत बसलो. पण काउंटरवर हालचालच दिसेना. प्रवासी बरेच अस्वस्थ झाल्यानंतर अंदमानला हवा खराब असल्यानं विमान उशिरा सुटेल व प्रवाशांना इथंच नाश्ता देण्यात येईल अशी सूचना आली. पोटोबा थंड झाल्यावर आम्ही प्रवासी जरा गप्प झालो. असे होता होता दुपारचा 1 वाजला व उड्डाण रद्द झाले. अंदमान विमानतळ तेव्हा लहान होते. दुपारी 4 नंतर उजेड कमी झाला तर दिव्याची सोय नव्हती म्हणून दुपारी 2 नंतर कुठलेही विमान आता तिथे जात नसे. दुसऱ्या दिवशीही पहिल्या दिवशीचीच पुनरावृत्ती झाली. तिसऱ्या दिवशी मात्र सकाळी मद्रासहून विमान सुटले. 1 तास झाल्यावर जेवढे वाकून पाहता येईल तेवढे आम्ही पाहत होतो. पण अथांग समुद्राशिवाय खाली काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात यजमानीबाईंनी सांगितले की अंदमान बेटावर वादळ सुरू झालं आहे. तिथला वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं विमान खाली उतरवता येणार नाही म्हणून आपण परत मद्रासला जात आहोत. आम्ही मग काय परत बॅक टू पॅव्हिलियन. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या समुद्रात वादळे होतात. ठरलेल्या वेळेच्या बरोबर 8व्या दिवशी आम्ही परत एकदा अंदमानच्या वाटेवर होतो. प्रवास सुरू होऊन जेमतेम अर्धा पाऊण तास झाला नसेल इतक्यात विमानाला एक जबरदस्त धक्का बसला व आमचे विमान 100 फूट खाली आले. पोटात एकदम खड्डा पडला. खाली पाहिले तर पाणीच पाणी. विमानाला काहीही झाले तर घरच्या मंडळींच्या हातात एक हाडसुद्धा लागणार नाही अशी एकूण स्थिती होती. दुःखात सुख एवढेच होते की आम्ही चौघेही बरोबर होतो. विमानातला बैलगाडीपेक्षाही जास्त धक्के बसत होते. कुणाकुणाच्या कानात दडे बसले. मनात विचार आला, माणसाला आपल्या बुद्धीचा नुसता गर्वच नाही तर खैप आहे. अशा क्षणी वाटते निसर्गासमोर माणूस पदार्थ आहे.
त्याच्या एका हुंकारात होत्याची नव्हते करावयाचे प्रचंड सामर्थ्य त्याच्यात आहे. जीव मुठीत घेऊन आम्ही बसलो होतो. वाटले अनुभवाची हौस होती ना, मग घ्या आता अनुभवच अनुभव. विमानाच्या खिडकीतून हिरवी हिरवी बेटे मग दिसायला लागली, पण त्यांचे सौंदर्य निरखण्याची ना इच्छा होती ना शक्ती. जीवाची भीती काहीच सुचू देत नव्हती. भरल्या पोटी जीव सुरक्षित असेल तरच हे उद्योग सुचतात. एरवी भूक व जीवाची भीती ह्या दोन तीव्र नैसर्गिक जाणीवा असलेले प्राणीच आपण. एक जीवघेणा हादरा बसून विमान खाली उतरले व तितक्यात जोरात ब्रेक लागून ते एका जागी थांबले. खाली जमीन दिसताच म्हटले, देवा, जिवंत ठेवल्याबद्दल थँक्यू. बाहेर पडतानाच वादळ जाणवू लागले. नंतर 15 दिवस असेच वातावरण होते. पोर्ट ब्लेअरला गेल्यावर घर न मिळाल्याने युनिटच्या मेसमध्ये आम्ही राहत होतो. मेसची इमारत डोंगरावर होती. तिथून समुद्र दिसत होता. 15 ते 20 फुटांच्या लाटा पाहून वाटायचे आता प्रलय तर होणार नाही ना. कधी मुसळधार पाऊस पडत होता तर कधी 60-70 मैल वेगाने वारे वाहत होते. ह्या हवामानामुळे महिनाभर तिथे बोटी आल्या नाहीत. विमानेही अनियमित होती. अंदमानला जीवनावश्यक वस्तूंचा नागरी पुरवठा भारतातूनच होतो. बोटी नाहीत म्हणजे भाजी नाही, अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू नाहीत. दिल्लीहून गेल्यामुळे मटार, गाजर, फ्लावर अशी छान छान ताजी भाजी खायची सवय झाली होती आणि इथे मेसमध्ये रोज मिळत होते ते कच्च्या पपईचे कोफ्ते आणि आरवीची भाजी म्हणजे आपल्या अळूकड्या. या मुक्कामात सईने खूप मजा करून घेतली. रोज पोळी व मिल्कमेडचा डब्बा. आईची भाजी खा ही कटकटच नको. बऱ्याच वेळा आपण सहज मिळणाऱ्या गोष्टी किती गृहीत धरून चालतो हे तिथे गेल्यावर समजले. घरात भाजी, दूध, कांदे, बटाटे असणे ही अगदी साधी गोष्ट आहे. अंदमान रेडिओवरून कलकत्ता अगर मद्रासहून बोट आली की ती बातमी प्रसृत केली जात असे. भारताला मुख्य भूमी अगर मेनलँड हे संबोधन अंदमान रेडिओचेच. मेनलँडहून सामान आले असे रेडिओवरून समजता सगळी मंडळी मग मंडई करावयाला निघायची. 4 दिवसांच्या प्रवासातली अर्धी सुकलेली सडलेली भाजी पाहून आम्ही खूप खुश होत असत. कधी पालक, कधी मेथी मिळालीच तर आम्हाला पर्वणीच. पण नेहमीचे कांदे बटाटे पण मौल्यवान वाटायचे. ते बाजारातून लवकर गायब व्हायचे. कुणाला जेवायला बोलावले तर प्रत्यक्ष स्वयंपाकापेक्षा जास्त वेळ काय मेनू करावा ह्या विचारातच जायचा. घरात 3-4 किलो कांदे बटाटे असले की मला खूप इस्टेट असल्यासारखे वाटायचे. आता येऊ देत कितीही पाहुणे, काही चिंता नाही. तिथे कायम राहणाऱ्या लोकांनी शहाणपणाने भात व मासे हे आपले रोजचे जेवण बनविले होते. तिथे भाजी लावायचा प्रयत्न झाला परंतु काही उगवलेच नाही की अतिपावसाने ते कुजून जात असे. तसेच सतत असलेल्या दमट हवामानाने गायी व म्हशींच्या खुरांना क्षय होतो म्हणून दूध दुभतेही मिळत नाही. मी मासे खात नव्हते. एरवी एक मोठा लेख त्यावर मी लिहिला असता. इतके विविध प्रकारचे मासे तिथे मिळायचे. भाजी नाही, दूध पावडरचे असे. त्यामुळे जेव्हा सुख नसले तरी नेत्रसुखाला तिथे मर्यादा नव्हती. पहिला अनुभव चांगला नसला तरी नंतर अनेकदा विमानातून जाताना येताना ही बेटे पाहिली आणि तब्येत खुश झाली. निळाशार कागदावरती कुणी पाचू पसरावेत असे ते वाटायचे, कारण वरून दिसायची ती फक्त वनराई. ओहोटी असली तर बेटांचा फेसाळ समुद्र किनारा दिसायचा. जगातील 5 घनदाट रेन फॉरेस्टपैकी एक अंदमान आहे. ही पुस्तकी माहिती एकदम मला पटून गेली. अंदमानमधील जंगले व हिमालयातील जंगले ह्यात खूप फरक आहे. इतक्या वर्षाच्या सहवासाने देवदार, पाईन्सची झाडे ओळखायची मला सवय झाली होती. हिमालयातील झाडांवर ऋतूंचा प्रभाव असायचा. वसंतातील गुलाबी पालवी, नंतर पोपटी, कोवळी पाने, तर शिशिरात गळणाऱ्या पानांना चढणारा गुलाबी रंग ह्यात विविधता होती. तर अंदमानमधल्या जंगलात कायम वसंतच, कारण 12 महिने ऋतू एकच. दमट हवामान व भरपूर पाऊस, त्यामुळे प्रत्येक झाडाची फुले येण्याची, पाने गळण्याची वेळ वेगवेगळी होती.
आणि वनश्री हिरवी असली तरी फुले फारशी नाहीत. असेच इथल्या झाडांना अनेक प्रकारच्या वेलींनी लपेटून टाकले होते. त्यामुळे या जंगलात आत शिरणे कठीणच. अंदमान निकोबार हा बेटांचा समूह आहे. लहान लहान अनेक बेटे आहेत, पण ती सपाट नाहीत, तर त्यावर छोट्या छोट्या टेकड्या आहेत. फार थोडी बेटे वस्ती करण्याइतकी मोठी आहेत. आजही काही बेटांवर वन्य जमाती आदी मानवाच्या काळात जगत आहेत. भारत सरकार स्थानिक वन्य जमातींचा विश्वास संपादून त्यांच्यासाठी घरे, शिक्षण, आरोग्य, कपडे व अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. सुधारलेल्या लोकांची स्थिती पाहिल्यावर त्यांना आहे तसेच जगू द्यावे, हे माझे खाजगी मत आहे. खरे पाहता ही बेटे भौगोलिकदृष्ट्या अगर सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जवळ नाहीत. ब्रिटिश साम्राज्यातील अधिकारी मोक्याची ठिकाणे हेरण्यात फार पटाईत होते. ह्या बेटांचे भौगोलिक महत्त्व त्यांनी ओळखले व त्यावर ताबा मिळविला. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचा उपयोग करून जाताना अनेक वाईट गोष्टींबरोबर ही चांगली बेटे भारताला बहाल केली व बंगालच्या उपसागरात भारताला पाय रोवायला मदत केली. या बेटांचा खरा विकास झाला तो इंदिरा गांधींनी केला. त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीने या बेटांना भारताला जोडण्याचे महत्त्व ओळखले व त्यांनी लवकर दूरदर्शन तिथे पोहोचवून तिथल्या लोकांना भारतात खरे सामील करून घेतले. पोर्ट ब्लेअर हे भारतातल्या कुठल्याही प्रांतातल्या शहराप्रमाणे आहे. इथल्या लोकसंख्येचे 3 प्रकार आहेत. एक, सरकारी भत्ता जास्त मिळतो म्हणून असंख्य अडचणी असूनसुद्धा बदली स्वीकारून आलेले सरकारी नोकर. त्यातच भत्ता न देता सरकारने पाठविलेले आर्मी नेव्हीवाले. आणि दुसरे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या विकासासाठी अनेक मजूर कॉन्ट्रॅक्टरद्वारा आणवले गेले ते. हे मजूर बंगाल, ओरिसा, केरळ, मद्रास अशा अनेक ठिकाणाहून आणले गेले. काम पूर्ण झाल्यावर परत जाणे महाग असल्याने ते मग इथेच राहिले. तिसऱ्या, स्थानिक लोकांची कथा फार मनोरंजक आहे. मुक्कामी पोहोचल्यानंतर नेहमीप्रमाणे नोकरीसाठी शाळेत मी अर्ज केला. एका नावाजलेल्या कॉन्व्हेंट शाळेत मला नोकरी मिळाली. पहिले 8 दिवस हजेरी घेताना मुलांना निरखून पाहायचे आणि ही माझी आता सवयच होती, कारण मुलांची नावे व चेहरे लक्षात राहतात. ही नावे वाचल्यावर मला हसू आवरेना. त्यांची नावे असे: हरून अल, थॉमस, राणी रूपमती जेम्स, सिद्धार्थ डिसूजा, लक्ष्मी फकीर, काशी विल्यम्स अशी मनमोहन देसाईंच्या चित्रपटात शोभतील अशी नावे. मुलांना विचारले, तू कुठला रे? तर उत्तर होते, मी इथलाच. कुणाची आई केरळी तर वडील ख्रिश्चन, कुणाचे वडील बिहारी तर आई मुसलमान. सगळीकडे भारतीय एकात्मता. तर निम्म्या मुलांना आपले आईवडील नक्की कुठल्या जातीचे आहे हेच माहिती नव्हते. जास्त चौकशी केल्यावर महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. 1857च्या बंडानंतर मंगल पांडे व त्यांच्या साथीदारांचा भारताशी संपर्क तोडण्यासाठी इथे आणण्यात आले. 1900 सालानंतर अनेक बंगाली व इतर क्रांतिकारक इकडे आणण्यात आले. त्यातल्या काहींना फाशीची शिक्षा झाली तर काही सुटले. पण या राजकीय कैद्यांचा भारताशी संपर्क होता. या सर्व राजकीय घडामोडींबरोबरच जन्मठेपेची शिक्षा झालेले अनेक गुन्हेगार येथे आणण्यात आले. त्यांची शिक्षा संपल्यानंतर त्यांना भारतात परत जाण्यात काहीच स्वारस्य नव्हते. तेव्हा शिक्षा संपलेल्या या कैद्यांना सरकारने तेथेच मजुरीची कामे दिली व आपसात लग्न करण्याची परवानगीसुद्धा दिली. त्यावेळेस मजूर भारतातून आणणे परवडणारे नव्हते. विचित्र नावांची ही सर्व प्रजा ह्या लोकांची. इथे एकाच घरात नाताळ, दिवाळी आणि ओणम साजरा होतो. पोर्ट ब्लेअरला गेल्यावर लगेचच सेल्युलर जेल मला बघायला मिळाले. दिलीपला पहारेकरी, झाडूवाले, वेटर अशा मंडळींच्या मुलाखती घ्यायचा फार नाद. त्याने पहारेकऱ्याला विचारले, तुम्ही कुठले? मी इथलाच, त्याने अभिमानाने सांगितले. साहेब, माझे आईवडील दोघंही जन्मठेपेचे गुन्हेगार होते. आता मला इथे पहारेकऱ्याची नोकरी मिळाली आहे. त्याच्या पाठीवर थाप मारून दिलीप म्हणाला, वा वा, पुढच्या पिढीनं खूपच प्रगती केली म्हणायची. त्याला बिचाऱ्याला यातला विनोद काहीच कळला नाही. जेल बघायला भक्तिभावाने गेलो, पण दारातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खुजा पुतळा पाहून मन खट्टू झाले.
तिथला तो कोलू, पोत्याचे कपडे, कोठडी, फाशीची जागा पाहिल्यावर तिथल्या यातनांची कल्पना आली. जन्मठेप झाल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना इथे आणले गेले होते. ही जागा पाहिल्यावर सावरकर म्हणाले, अरे हे कसलं काळं पाणी, हे तर स्वतंत्र भारताचं मोक्याचं नाविक ठाणं आणि पर्यटकांचं नंदनवनच. मनाच्या त्या अवस्थेतही त्यांना इतके दूरचे दिसत होते, पण त्यांचे स्मारक करताना मात्र कुठलीही कलात्मक दृष्टी दिसत नव्हती. स्मारके बांधावीत व जतन करावीत ब्रिटिशांनीच, परंतु सर्व महाराष्ट्रीयन पर्यटक सावरकरांच्या ओढीने येतात व वंदन करून जातात हे सर्व गाईड्सनी एकमताने सांगितले. तेव्हा वाटले आजही त्यांचे स्मारक अनेक मनात घर करून आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या जेलचे जेलर गोविंदराव हर्षे नावाचे मराठी गृहस्थ होते. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेले महाराष्ट्र मंडळ तिथे अजूनही उत्साहाने काम करीत आहे. निसर्गाला निरखणे हा तर माझा छंदच आहे. इथे तर निसर्गाच्या वैभवाची लयलूट होती. हिरवी वनश्री, निळा समुद्र याने प्रत्येक दृश्य व्यापून टाकले होते. आमच्या घराच्या पुढच्या गॅलरीतून समुद्र दिसायचा, तर स्वयंपाकघराच्या खिडकीतून एक हिरवीगार टेकडी दिसायची. समुद्र तर काळे पाणी म्हणून बदनाम होता, पण सहवासाने समजले हा प्राणी फारच लहरी आहे. एखाद्या दिवशी धीरगंभीर माणसासारखा निळी शाल पांघरून इतका शांत असायचा की शंका यावी यात पाणी हलते की नाही. किनाऱ्यावर उगीचच थोड्या फुटकळ लाटा आपटत असत. काही वेळा खटाळपणा करत किनाऱ्यावर जोरजोरात लाटा आपटून खेळ सुरू असायचा. मग सखल भागातले रंग वेगवेगळे दिसत. जिथे खोली कमी तिथे निळ्या रंगाच्या अनेक छटा दिसत. कोरल्सच्या टेकड्या खाली असल्या व सूर्यप्रकाश असेल तर समुद्र चक्क हिरवा दिसायचा. या उलट वर काळे ढग असेल तर हा बेटा आपला रंग बदलून आकाशाला साथ करावायचा. कधी कधी स्वारीचे बिनसले की कुठल्याच रंगाशी त्याचे पटायचे नाही. हट्टी व बिथरलेल्या मुलासारखे सगळ्यांशीच भांडण. फक्त हात पाय आपटत आपल्या उंच उंच लाटा किनाऱ्यावर मारायचा व निषेध व्यक्त करायचा. मी मौजेने समुद्राची ही विविध रूपे बघत बसायची. वरून शांत दिसणाऱ्या या पाण्याखाली बरीच उलथापालथ चाललेली असायची. हे तिथल्या जॉली बॉय नावाच्या बेटावर गेल्यावर आम्हाला कळले. त्या बेटाच्या आसपास खूप कोरल्स आहेत. कोरल्स म्हणजे समुद्रातल्या छोट्या प्राण्यांनी स्वतःसाठी बांधलेली कॅल्शियमची घरे. झाडासारख्या अनेक फांद्या असलेल्या या घरांना निवडुंगासारखे धारदार काटे असतात. त्यावर चुकून जरी पाय पडला तरी सुरीसारखे कापले जाते. या बेटांजवळ कोरल्सची झाडे समुद्राच्या तळाशी 20 ते 30 फूट उंच झालेली आहेत. त्यांच्या टेकड्या तयार झालेल्या आहेत. यांना कोरल्स हिल्स असे म्हणतात. या बेटावर पर्यटकांसाठी संपूर्ण काचेचा तळ असलेल्या खास बोटी आहेत. अशा बोटीतून गेल्यावर समुद्राचे पाणी स्वच्छ असल्याने काचेतून त्या टेकड्या व मासे पाहता येतात. जर तुम्हाला पोहता येत असेल तर तिथे एका विशिष्ट प्रकारचे चष्मे मिळतात. त्याला स्नॉर्कल असे म्हणतात. या चष्म्याला एक रबरी नळी जोडलेली असते. त्याच्या दुसऱ्या टोकाला एक सरळ लांब धातूची नळी असते. रबरी नळी तोंडात घालून धातूच्या नळी पाण्याबाहेर हवेत ठेवून श्वासोच्छ्वास चालू ठेवून पोहायचे. 1-2दा तोंडात पाणी जाऊन घाबरकुंडी उडते, पण एकदा का तंत्र आपल्याला समजले की मग एकदम मस्त. समुद्रात डोके खुपसून पोहत राहायचे. ते चष्मे तुम्हाला वेगळ्या जगात पोहोचवतात. काचा बहिर्गोल असल्याने सर्व गोष्टी मोठ्या दिसायच्या. कोरल्सच्या फांद्यात प्राणी असल्याने ती पाण्याच्या हालचालीने ती हलायची. त्याच्या आसपास वेगवेगळ्या आकाराचे शंख शिंपले दिसायचे. माशांचे तर अनेक प्रकार व निरनिराळे रंग पाहून आश्चर्यचकित व्हायचे. पिवळ्या रंगाच्या जेलीफिशच्या छत्र्या इकडून तिकडे तरंगत असायच्या. पांढऱ्या स्वच्छ वाळूवर पडलेले काळपट काकडीसारखे कुकुंबर छान दिसायचे. काय बघू आणि किती बघू असे व्हायचे. वेगाने इकडे तिकडे पळणारे प्राणी पाहून त्या रंगीबेरंगी चैतन्यमय जगातून डोके वर काढावे अशी इच्छाच व्हायची नाही. हल्ली डिस्कव्हरीने या जगाशी आपला परिचय करून दिला आहे, पण तेव्हा ते सर्वच नवीन होते.
प्रथम जाताना एकच चष्मा घेऊन गेलो, पण जो कोणी चष्मा घेईल तो सोडायचाच नाही. आणि नंतर आम्ही चौघांनीही उत्तम पोहता येत असल्याने आम्हाला प्रत्येकी एक व पाहुणे बरोबर असेल तर त्यांना माणशी एक अशा चष्म्याचे भाडे घेऊन आम्ही त्या स्वर्ग सुखाचा आनंद उपभोगायचो. ह्या मुक्कामात युनिटला 2 मोठे शिंपले सापडले. त्यांची लांबी 22 इंच लांब तर वजन 20 किलो होते. छोट्या बाळाला आंघोळ घालायला टब म्हणून वापरता येईल एवढी खोली होती. फॉरेस्ट खात्याची परवानगी काढून ते मेसमध्ये आम्ही ठेवले. सापडलेले मोठे शंख शिंपले अगर कोरल्स आणायला कायद्याने बंदी आहे. अर्थात पर्यटक पोहोचले की किती कायदे पाळले जातात व नैसर्गिक गोष्टींचा कसा विचका केला जातो हे आपल्या देशात काही नवीन नाही. असो, त्या दुःखावर इलाजच नाही. तर ह्या समुद्राच्या आश्चर्याने अनेक मत्स्यवर्गीय व इतर प्राणी वाढत होते हे त्याच्या आत डोकावल्यावर समजले. समुद्रासारखे स्वयंपाकघरातून दिसणाऱ्या एका टेकडीचे दर्शन तर सारखेच व्हायचे. सर्व टेकडी हिरवीच, पण त्यातही अनेक छटा होत्या. रोज सकाळ संध्याकाळ पाहून ती मला ओळखीच्या माणसांसारखी वाटायला लागली. त्यावरच्या अनेक झाडांना स्वतःचे व्यक्तिमत्व होते असे वाटायला लागले. झाडांना स्वतःचे व्यक्तिमत्व असते असे मला नेहमीच वाटते. आपल्याकडचे शिरीषाचे किंवा रेन ट्रीचे झाड मला एकत्र कुटुंबातल्या कर्त्या खंबीर व्यक्तीप्रमाणे वाटते. त्यांच्या डेरेदार सावलीत अनेकांना सुखाने बसता येते. तरी त्याउलट वडाचे झाड त्याच कुटुंबातील सोशिक बाईप्रमाणे वाटते. कितीही भार पडला तरीही काहीच तक्रार नाही. पेरूचे झाड व्रात्य खोडकर मुलासारखे वाटते. तर आवळा चिंचेची झाडे पाहिल्यावर चवीने हे खाणाऱ्या 14-15 वर्षाच्या मुली आठवतात. बुचाचे झाड उंच असले तरी त्याला एक स्वतःचा डौल आहे. ऑक्टोबरमध्ये आलेल्या त्याच्या लांब पांढऱ्या फुलामुळे व हिरव्या नाजूक पानांमुळे ते झाड मला दागिन्यांनी नटलेल्या नव्या नवरीसारखे वाटते. ह्या झाडांचे सौंदर्य चांदण्यात तर अधिकच फुलून येते. त्याचा मंद सुगंध शरदाच्या शीतलतेची आठवण देतो. दिवसा पिंपळाला जरूर निरखावे. त्याची सळसळ सारखी चालू असते. त्याची पाने सारखी खालीवर होत असतात. 5वी-6वीच्या खोडकर मुलांचा वर्ग कितीही केले तरी स्वस्त बसत नाही तसे ते झाडही स्वस्त नसते. रात्री मात्र हीच सळसळ पिंपळाभोवती रहस्याचे वलय निर्माण करते. कडुनिंब मला समाजसेवी संस्थेसारखा वाटतो. प्रत्येक अंगाने दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही जणू ब्रीदवाक्य असत्याची. सर्वांच्या आधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपली पानगळ आटपून एप्रिलच्या रखरखीत उन्हात दाट शांत सावली द्यायला तो असतो. जेव्हा इतर सर्व झाडांच्या काड्या झालेल्या असतात तेव्हा हा कडुनिंब व्रत घेतल्यासारखा उन्हासाठी छत्री घेऊन तयार असतो. अशोकाची उंच एकसारखी वाढलेली अगर कापलेली झाडे मालकाची श्रीमंती जाहीर करतात असे मला वाटते. बोगनवेल खुलते ती दिल्लीच्या प्रशस्त प्रशासकीय कार्यालयाच्या कंपाऊंडवर. पूर्वी कोणीतरी हुशार IAS अधिकाऱ्याने ह्या कार्यालयात बोगनवेली लावायचा धडाकेबाज प्रयत्न केला. आता इतक्या वर्षांनी नायलॉनच्या रिबिनाप्रमाणे विविध रंगांच्या बोगनवेल दिल्लीत मुक्तपणे फुलते व दिल्लीच्या नखऱ्यात भर टाकते. त्यांचा फुलोरा गेला की मग त्या कार्यालयांसारखीच मातकट काळाहीन व काटेरी ती दिसायला लागते. पिवळा कॅशिया आणि अमलताश प्रतिभावान पण नम्र कलावंतासारखा मला वाटतो. कलाकारासारखी त्याची प्रतिभा बहरते ती एप्रिल महिन्यात. आकाशकंदिलासारखे पिवळे घोसच्या घोस लटकतात तेव्हा एकसुद्धा पान नसते. तेवढे कौशल्य दाखविले की एरवी मात्र तो सामान्य झाडात कुठलाही मोठेपणा न मिरविता मिसळून जातो. एखाद्या ओढ्याकाठचे किंवा नदीजवळचे छोटेसे देऊळ आपल्या विस्ताराने गर्द सावलीने रम्य करण्याचे सामर्थ्य फक्त औदुंबरातच आहे. त्या परिसराचे देखणे पण औदुंबराच्या अस्तित्वाने असते. जसे एखादे घर अथवा संस्था एका उत्तुंग व्यक्तिमत्वाने मंतरलेली असते अगदी तशी. प्रत्येकाच्या आयुष्यात रंगीत आनंदाचे उत्साह देणारे मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेले काही क्षण असतात. आयुष्याच्या अनेक वळणांवर ते आठवतात किंवा आठवावेसे वाटतात. गुलमोहराचे फुललेले झाड मला अगदी त्या स्पेशल क्षणांसारखे वाटते.
त्याच्या 1.5-2 महिन्याचा फुलोरा वर्षभर मनाला उभारी देतो. एरवी तेही झाड प्रसिद्धी पराडमुखच. इथे ही नेहमीची नसून वेगळी झाडे अवतीभोवती होती. रोज त्यांना पाहून माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागत. त्या टेकडीवर मोठ्या बुंध्याचे वृक्ष होते. त्यांचा वाढलेला गरगरीत बुंधा त्याच्या वयाची साक्ष देत असे. त्याची पाने हिरवी असली तरी त्या रंगावर एक प्रकारचा मातकटपणा आला होता. त्यांचा विस्तार भव्य असला तरी पानातली तकाकी कमी झाली होती. असे आयुष्यातील बरे वाईट प्रसंग पाहून अनेक वयस्क माणसांची संवेदन क्षमता थोडी कमी होत जाते तसे हे वृक्ष वाटत. ह्या माणसांसारखे धीरगंभीर त्यांच्या शेजारी त्या उंच जंगलातून आहे त्यापेक्षा उंच जायचा ते प्रयत्न करणारी झाडे होती. त्यांना पाहून मला महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या माणसांची आठवण येत असे. अशा लोकांना फक्त आकाशच दिसते. ज्या जमिनीवर ते उभे आहेत तिच्याशी त्यांचा संबंध तुटल्यासारखा वाटतो. ह्या झाडांच्या बरोबरीने हम भी कुछ कम नाही करत वेली शेंड्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या, महत्त्वाकांक्षी बायकांसारख्या. त्या दोघांच्या वरच्या पानात दिसणारी हिरवेपणाची तकाकी त्यांची उमेद जाहीर करत होती. ह्या हिरव्यागार जंगलात मध्येच कुठल्या तरी झाडाला पूर्ण नवीन पालवी आलेली असायची. संपूर्ण झाड सुंदर पोपटी हिरव्या रंगांनी फुललेले. मला आपल्याकडच्या चैत्रातल्या चिंचेच्या पालवीची आठवण व्हायची. ते झाड मला प्रेमात पडलेल्या मुलीसारखे वाटायचे. प्रेमात पडलेला माणूस कसा आपल्याच तंद्रीत असतो तसे त्या झाडाला ना त्या काळपट मोठाल्या वृक्षांची फिकीर होती ना त्या उंच झाडांची पर्वा. ते झाड आपण फुलायचे ह्या फक्त एकाच विचाराने मोहरलेले असायचे. टेकडीच्या पायथ्याशी माणसाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी भाताची हिरवी शेते होती. त्या हिरव्या शेताचा मुलायमपणा काही वेगळाच. वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारी ती शेते पावसाळ्यातील मुंबई पुणे प्रवासाची आठवण करून द्यायची व त्या आठवणीने मीही डुलायची. त्या शेताच्या शेजारी होती नारळाची बाग. नारळ हा तर कल्पवृक्षच, पण मला मात्र फांद्या नसलेले ते झाड कधीच आवडले नाही. ते झाड मला नेहमीच एककल्ली माणसांसारखे वाटायचे. त्या बागेतून एक झरा वाहत होता. त्याला वर्षातून 8 ते 10 महिने पाणी असायचे. या बागेत अनेक मोठमोठे कापलेले ओंडके पडले होते. इथल्या हिरव्या रंगाने कुणालाच सोडले नव्हते. ते ओंडके हिरवे तर झाले होतेच आणि शिवाळ्यामुळे ते अगदी छान खुलून येत होते. पण त्यावर चक्क दीड फुटाची झाडेसुद्धा उगवली होती. समुद्राप्रमाणे या वनश्रीच्या आशयाने एक जीवसृष्टी वाढत होती. जमिनीवर असंख्य लहान मोठे बुळबुळीत ओंगळ प्राणी या वातावरणाशी एकरूप होऊन जात. प्रजोत्पादनाचे कार्य जोमाने ते करीत असे. ते प्राणी पाहून दिलीप म्हणायचा, आपल्या पुराणातील 84 लक्ष योनींपैकी निम्म्या अधिक इथेच असतील. असेच वातावरण असलेल्या ॲमेझॉनच्या खोऱ्यातले आयुष्य अभ्यासून डार्विनने उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला होता. कारण जीवनासाठी लागणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी इथे आदर्श प्रमाणात होत्या: हवा, पाणी आणि आदर्श तापमान. म्हणूनच कापलेला ओंडकासुद्धा हिरवागार झाला होता. तर प्राणी 2च्या पटीत वाढत होते. वरून काळे ढग वरदानासारखे बरसत होते. जमिनीला हिरवी शाल पांघरत होते. कवींनी विद्वानांनी ह्या काळ्या ढगांना हिरव्या रंगाला जीवनाचे रंग म्हणून मान्यता दिलेली होती. पण सारखे हे रंग पाहून मला ते वास्तववादी पण कंटाळवाण्या बंगाली चित्रपटासारखे वाटायला लागले होते. कधी मला मग प्रश्न पडे की ही हिरवी शेते मागचे सावळे ढग मला का आवडत नाहीत. मग वाटे इथल्या झाडांना फुले फारशी नसतात. मनातल्या मनात फुले चिकटवण्याचा मी प्रयत्न केला, पण तरी समाधान काही होईना. शेवटी नाद सोडून दिला. ह्या टेकडीपायी कशाला त्रास करून घ्यायचा. असेच दिवस जात होते. डिसेंबर-जानेवारीत पावसाने जरा उसंत घेतली. एका छान संध्याकाळी काही कामानिमित्त घरापासून दूर असलेल्या टेकडीवर जाण्याचा प्रसंग आला. तिथून ती माझी नावडती टेकडी आज खूप सुंदर दिसत होती. आज तीच टेकडी मला हिरव्या साडीतल्या पहिलटकरणीसारखी ताजी आणि उत्स्फूर्त वाटली. नेहमीचाच झरा, वाऱ्यावर डोलणारी शेते, सगळे नेहमीसारखे तर होते.
फरक कशात होता तर मागच्या आकाशात. कुठल्याही लँडस्केपमध्ये खरी गंमत तर त्यांचीच असते. प्रत्येक वेळेस त्याचा निळेपणा सुंदर असतोच असे नाही. कधी पांढुरके आकाश पण इतर अनेक गोष्टींना छोटे व लहान करून टाकते. या उलट सावळे आकाश त्या नभालाच लहानगे करून टाकते. आज आकाश निळेभोर होते. त्याच्या विस्तीर्णपणात माझी हिरवी छोटीशी टेकडी खुलली होती. ह्या हिरव्या निळ्या रंगाला खुलवायला रिकामे पांढरे ढग वर रेंगाळत होते. सूर्य अस्ताला निघाला होता. आकाशाच्या दुसऱ्या भागात गुलाबी केशरी रंगाची घाईगर्दी चालू होती. त्या रंगाची सोनेरी लकाकी टेकडीवर चढली होती. खरे म्हटले तर निळ्या आकाशातले पांढरे ढग जीवनाच्या दृष्टीने निरुपयोगी. केशरी गुलाबी ढग तर स्वप्नांची प्रतीके. पण ते नसले की त्यांची जाणीव उणीव भासते. उंच उंच भरारी घ्यावी ही इच्छा फक्त निळ्या गगनाला बघूनच होते. नुसते जीव म्हणून जगण्यात काय मजा. उत्तुंगपणा नसेल, स्वप्नांच्या पूर्तीचा ध्यास नसेल तर हे आयुष्य कंटाळवाणे नाही का होणार. भले ती स्वप्ने पुरी न होत, कदाचित त्याच्या अपूर्णतेतच त्याची रंगत आहे, पण तरी ती अपरिहार्य आहेत. आणि ती बघण्यासाठी निळ्या आकाशाची, ह्या गुलाबी पांढऱ्या ढगांची आम्हाला तितकीच आवश्यकता आहे जितकी हिरव्या झाडांची व सावळ्या ढगांची आहे. बघा मंडळी, या भागात लेखिकेने निसर्गाचे वर्णन किती सुंदर आणि मनमोहक पद्धतीने केले आहे. जणू काही असे वाटते की आपण सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन समुद्र आणि अख्खा निसर्ग उपभोगत आहोत. खरंच खूप छान.